अहो कुठून सकाळ सकाळ उठून गाडी बसून कांड करा कांडवण तडका दिलेला आहे आता. तर आज भरपूर दिवसानंतर मित्रांच्या बरोबर कांडवनला जायचं प्लॅनिंग झालं होतं. व्हिडिओ एकदम जबरदस्त असा झालाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा. सकाळी 9 वाजता येणार होती, आत्ता आली ती 10 वाजता. दोघं आहेत बघा आणि आम्ही चाललोय कांडवनला. आणि गेलेला आहे पहिल्यांदा तर आम्ही इस्लामपूर ते कांडवण असा प्रवास केला. त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा शिराळमध्ये आलो, शिराळ्यातून कुकरूड आणि कुकरूडमधून त्यानंतर चरणमध्ये आलो. तर काय आम्ही चिकन घेतले. हां गँग आहे बघा आपली. लोकेशन आणि फायनली 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो कांडवनमध्ये. पण आलोय, पाहू शकता इथं नाही जवळवरून तरी जायचंय. जबरदस्त लोकेशन आहे. गाडी घेऊन जायचं पलीकडे पर्यटक आहेत. मग काय ते आपण पोचलोय बघा कांडवनमध्ये. डॉगीची बाय इथं आणि हा लोखंडी पूल आहे, त्यावरून पलीकडे चालले. जबरदस्त असा व्ह्यू आहे इकडे. पाणी जाते वाहत पलीकडे. आलोय कांडवनमध्ये आणि हा पूल आहे, पाहू शकताय छोटासा. आणि लोखंडी पूल येऊन फक्त टू व्हीलर जाऊ शकता, फोर व्हीलर काही जाऊ शकत नाही. जबरदस्त तर एन्जॉईंग चालू आहे बघा लोकांना. इकडं पण असते जागा आहे भरपूर. आपण पोचलोय या ठिकाणी. आपल्या गाड्यावरती गेलेत, बघूया कुठं आहे. तर आपण पोचलोय बघा. जबरदस्त असा व्ह्यू या ठिकाणी. तर आपली गँग थांबल्या. असं हाय एक नंबर. इकडे फिशिंग पॉइंट पण आहे बा. इथं मच्छी पालन आहे. डोंगर आहे मस्तपैकी. जबरदस्त व्ह्यू आहे इथं बघायला भेटतोय. आलाय का आम्ही आलोय कुठं कांडवनला. आई घातली. तर इथं गाडी लावली बघा आद्यानं. आणि काही काही घेऊन आलाय बघा. हे बघा पाण्याच्या बाटल्या, टाकी आहे गॅसची, छोटासा गॅस आहे. त्यावर त्याचा बेत आहे आपला. चला इकडे गाड्या घ्यायचं चाललंय काम. हो म्हणतो शेगडी घे, हो म्हणतो ही घे. उमेश तुझी युनिकॉर्न घे बाबा, नवीन आणल्यास. असं आहे आदित्य, नाद करते काय. पाऊस पडायला लागलाय आणि त्यांनी सगळं गोळा केलंय. गाडी लावली तिकडे पोचलाय अथर्व. आणि आपण आलो आता बरोबर पॉइंटला. या ठिकाणी बसून झाडा इथं, झाडाखाली पाणी. पाऊस लागणार आहे आपल्याला मोठाच, तरी पण आपण इथं करायचं नियोजन केलंय. जेवण कसं आहे, पाणी नियोजन इथं खट्ट असणार आहे. हा कशा आहे जागा, जागा बघू शकता. इथं मस्तपैकी पाऊस लागत नाही काय नाही झाडावरच. आणि इकडं बघितलं कसं आहे आणि इकडं पाणी पडतंय बघा. जबरदस्त असा व्ह्यू आहे. इकडे आत्र्या लागला बघा. इकडे उभं पण गेलाय पाण्यात. पाण्यात जबरदस्त असा व्ह्यू आहे. शुभ कसा आहे, नाही
जय बघा आणि काय घेऊन काय करा मासे पकडायचं जाळ आहे नाही नाही आता लावलंय जास्त निघालाय पाण्यात तुम्ही गेला इथं धरणं आणि आता आपण जेवण करायचं आहे जेवण नजरा बघून घ्या एकदा परत एकदा काय मिळतोय नाही माहित नाही जबरदस्त असं लोकेशन इकडे जेवणाची तयार चालू आहे लोकांची सुद्धा आपण पण इथं जेवण करणार आहे पाहू शकताय जबरदस्त घालतो पाण्यात जेवण चालू केलंय स्वप्नील सर आचार्य आहेत कांदा आता घावणार नाहीत नजारा बघू शकता तुम्ही तरी पण तर गाईज बघू शकता जेवण करायचं चालू आहे हे सर की रे नाही तर गाईज आम्ही कुठेही कचरा करत नाही ते पिशवीत टाकून येणार आहे काय आहे आई काय आहे शपण्या शपण्या खाते घरात शिव्या स्वप्नील कांदा चिरत आहे आता कांदा भजी करायची आहेत नंतर 65 तेव्हा आहे उम्या कांदा खायला लागलाय त्याला कांद्याची गरज आहे आता सध्या तेव्हा आमचा शुभम अण्णा तेव्हा आमचा आत्र्या याला चकना लागत नाही आत्र्या आता पाणी प्यायला लागलाय काय चकना घेतलाय त्याने मागचा नजर धावते बोल आहे आत्र्या चकली काय ताई उम्या पनीरवर आहे शुभम आत्ता फोनवर बोलत आहे त्याला महत्वाचा फोन आलाय हॉटेल कांडवन नाच करते काय ही 4 कापली ती ही 2 शिल्लक आहे ती नाच करते काय यायला लागते घालून घेऊया यावरती थोडीशी घालायची अजून करायची त्यानंतर आता कांदा पण आलं मीठ घालायचं आणलंय बघा मी तर बॅग मध्ये बोटात लायचं हे उठ गॅस चालू मीठ आणलंय आपण महावितरण मधलं मीठ आणलंय मीठ टाकून घेऊया चवीनुसार टाकले कमी कर ठेवले कमी कर हळद पण टाकूया हळद पण आणलं आपण हळद आहे हळद टाकलं बंद कर नको रे आता गरज नाही अजून ते मिक्स करायचं लाईटर लागत नाही याला हळद टाकल्या आणि काय टाकायचं राहिले आता बेसन पीठ सोडा सोडा ववा सोडा टाका सुट्टा कर कांदा सगळा मोठं ताट नाही आणलेलं नाही मोठं नाही आणलंय आपण करायचं मोठ्या गोष्टीची पण सवय पाहिजे एवढी कांदा पुरेल का पिल्या जरा गार बस पिशवीतच कालवा सगळं कान खेकडा भाजी करायचं रे खेकडा भाजी करायची बोल की एवढं टाकू का बाबा सगळं टाक नाही थोडं टाक थोडं ठेव थोडा लागेल
तेव्हा आपण ओवा घेतलाय. हात तर बघ कसला स्वच्छ आहे माझा. चुरटला आहे. ओवा देखील यावं टाक. ओवा टाकलाय. जरासा सोडा आहे. सोडा दे रे. सोड्याला सोड जरा. सोडा पण आणलाय बघा. अरे काय बेसन पीठ बांधून आणलेस काय? सोडा आहे खायचा. पण आता सोडा टाकलाय. आणि आता इकडे बेसन पीठ आहे. हे भज्याचं पीठ पण आपण टाकणार आहे थोडं थोडं. त्या प्रकारे यावर टाकून घ्यायचं. तेल घे इकडे. तेल टाकायचं. हे आपल्या इकडे तेल घे. तेल सगळंच टाकतं. आपलं सगळंच कशाला? हो सगळं टाक. म्हणजे तळाय मजा येईल. कढई गरम करून घ्या. बंद करूया आता. पेटवलं आहे आणि यामध्ये तेल होतं चाललंय आपलं. ते वत रे मोठी भजी करायची. बास सोड. थोडं वतायचं लय नाही. बास जरा होतो काय नको. लावले त्या प्रकारे आपण एक पीठ तयार केलेलं आहे भजी. बंद कर. भजीचं पीठ तयार झालं या ठिकाणी. आता आपण भजी करायला येणार आहे. बंद कर. हे भज्याचं पीठ आपलं करून झालंय. इकडे तेल पण आपलं तापलंय बहुतेक. पाहू शकता तेल पण तापलंय. तर आपण भजी सोडायला येणार आहे. भजी सोडणार आहे. पाहू शकताय ठीक आहे. कढई दाखव का तुम्ही पहिली. कढई जवळ ये ना. आपण केलेलं खेकडा भजी. चालू आहे आता. ते भजी तळायला बसलाय. भजी आपली चालू आहे. काढाय काय आणले का नाही? पेपर आणलेला आहे काढाय आपली. चालू आहे इकडे भजी. असं आहे. ते काढूया का? आता आदित्य भजी काढणार आहे. एक 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 असं ही करून काढ. केलाय. गॅस कमी केलाय. सोड ठेव तिथं ठेव. दे काढ आता. हा मी तू फक्त कॅच कर त्याला. कॅच कर. भजी टेस्ट करतोय. आता कशी झाली भजी? एक नंबर. बघू बॅग नाच करते काय. याला लागतंय कांडवणला. जबरदस्त जबरदस्त भजी. वाजळी फक्त अध्यक्ष बघा पाण्यात निघाले. आणि पाऊस चालू झाला इकडे. पण इकडे काय नाद गोळा. इकडे बघा गेला तर आदित्य लागलाय भजी तळायला. तिसरा दुसरा गाणं आहे बाबा. त्याला कुठे सांगतोय. तिकडे दे. इकडे मी करतो. पलटले दिस. पलटली सोडा. ही आपली भजी आहेत बघू शकताय. हात काढ जरा. ओके अशी आहेत नाद गोळा कांदा भजी. टाक टाक टाक. चला उमेश गेलाय पाण्यात. बघू शकताय. एन्जॉय चालू आहे. एन्जॉय करायला विषय करायचा. आता मस्तपैकी घेऊन घेऊन आपण पहिल्यांदा 65 बनवायचं. तर शुभम सर एवढं चिकन बास का? पहिल्यांदा यावं. लसूण पेस्ट घातल्या. मी कचरा पण सगळा घेऊन जाणार आहे. कचरा पण टाकला. त्यानंतर थोडंसं चिकन मसाला आहे जरासा आपण घालूया. तरी आपण
प्रीमिक्स आणले तर हे घालूया आपण यामध्ये थोडं 65 जोरात होते नंतर बघूया नंतर काय काय यामध्ये घातले. यामध्ये अर्धा अंडे घालायचं आहे कारण की आपल्याकडे अजून इकडे चिकन शिल्लक आहे. बघू शकता काय अर्ध पण लागणार आहे उधर रे आपण. तर हे अंडा आहे आपलं ठेवलं मी यात. हे आता पिशवी घे. आता आपण अंडे पण घातले. आता यात मीठ थोडं कमी घालायचं आहे आपण कारण की ऑलरेडी यात मीठ असणार आहे. मिक्समध्ये मीठ आहे त्यामुळे आपण थोडंसंच मीठ घातलं. इकडे थोडं तर गाईज बघू शकता कलर आलाय. चिकन आपलं मॅरिनेट करून घालले. तेल इकडे कढवत ठेवले. आता मस्तपैकी सोडूया. इकडे दाखवू एक थांब हात नको तू काढ मधले काढ मधले का नाही असू दे हात काढते बस का चिकन इकडे फ्राय व्हायला लागले. पण इकडे नजारा बघून घ्या. तर नजारा बघू शकता गाईज. आपलं 65 पण तयार झालं या ठिकाणी. जबरदस्त असं क्रिस्पी आणि क्रंची ते काढून घेऊ इकडं. तेल सगळं काढूया पहिल्यांदा. आता उकायचं तेला तर सोडा आहे असं कमी करू नका. आपलं 65 तयार झाले. आता इथं कढई ठेवल्या. त्यामध्ये आता आपण तेल टाकणार आहे आणि इकडे चिकन आहे ते करायला घेणार आहे. तेल आपलं कडलंय इकडे टाकलं. आता आपण त्यात कांदा घालू. कांदा टाकलेला आहे. यातच आता आपण टोमॅटो पण घालू. टोमॅटो पण घालूया. तेलात कांदा टोमॅटो टाकलेला आहे. मीठ आहे जवळ शकताय थोडं मीठ घातले. साडे भाजून घेऊया मस्त पैकी. यामध्ये आलं लसूण पेस्ट पण थोडी आपल्याकडे ती घालूया. आलं लसूण पेस्ट सुद्धा घातली आपण बघू शकताय. पण घरची चटणी आणलेली आहे या ठिकाणी. ती पण आता आपण यामध्ये घालणार आहे आणि भाजून घेणार आहे. आणि आपल्याला पाहिजे तेवढी जास्त तिखट नको. हे तिखट नको ना जास्त नको चिकन मसाला घालतो. चिकन मसाला पण घातलेला आहे. घालू काय पाणी थोडं घाला. अरे घाला थोडं. तडका दिलेला आहे आता. तर आपण यात पाणी ॲड केले. तर आपण चिकन घालूया. चिकन करायला लागले. चिकन घातलेलं आहे आणि आता हे परतून घेऊया मस्त. पाणी आपण यात होतंय थोडं पाहिजे तेवढं. अशा प्रकारे आपलं चिकन आता यात शिजणार आहे. चला आता आपण निघालोय पाण्यात आंघोळीला. नाच करते काय नाच. इकडे आत्र्या कशी आहे गॅंग. चला शॅम्पू आणलाय वाटिका पहिलवान. चला तर आपण चाललोय पाण्यात. झाल्या इकडे पाहू शकताय नजारा जबरदस्त असा. इकडे डॅम आहे. डॅममधून पाणी येतं खाली इकडं आणि इथं असं पेसाळे पाणी वाढलंय थोडं हव्यापेक्षा. आणि इकडं जबरदस्त आता पाण्यात जायची तयारी चालू आहे. आत्रे चल ना. चला आत्र्या पण आत्र्या काढणं कपडे.
ओके चला तरी गेलेत बघा. एकानं पहिली सोळ मारलेली आहे. कसं आहे कुत्र्यागत पोहतोय. नाच करते का इकडे भाऊ मासा पकडायला चाललेत. उडव उडव. बसले आपली गँग. चिकन चिकन दाखवा. कुठे गेले. इथं आपलं चिकन आहे. पाहू शकता मस्त पैकी चिकन ग्रेव्ही आणि केले. भोगडान बसा ये आवरा रे. लागला खायला. कसा आहे नाद करते काय आता रे चालेल का चांगलं. कुत्र येऊ दे. इकडे एन्जॉयमेंट चालल्या माणसाची बघा. पाणी पावसाला सुरुवात झाली आणि जेवायला चालू आहे. आपलं सगळं आवरलंय. सगळं आता चाललोय. आणि इथं जो आपण कचरा केलेला तो आपण या ठिकाणी प्लास्टिक या पिशवीत भरून घेतलाय. त्यात 3 बाटल्या पाण्यात चांगल्या आहेत त्या पण घेतलेत. आपण आपल्या सोबत घेतोय. आपण कचरा केलेला सगळा घेतलाय गोळा करून मेन. कारण की आपल्याला इथं कचरा करायचा नाही परत. आता आपण असंच जातोय घरी. आपण आता बाय बाय करतोय इथं या एरियाला. चला चाललोय घरी. इकडं असं वातावरण आहे बघा. आहे तू कन्याकुमारी. इकडं भाताची शेती आहे. हा लोखंडी पूल आहे बघा. सांगतो चालू झालेला आहे. त्याला